सहज एकदा शिवचरित्र आणि इतर पैलू असा विषय घेऊन ज्यावेळेस यादी करायला बसलो तर त्यावेळेस ती यादी जाते 600 पैलू शिवचरित्रामध्ये आहे आणि मला सापडलेले आहे. कदाचित तुम्हाला त्याच्याही पलीकडे सापडू शकतात. या 600 पैलूंपैकी आम्हाला अनेक विषयांवर वाचणारी आणि अभ्यास करणारी माणसं मिळत नाही. आणि मला असं वाटतं की हे आमच्या महाराष्ट्राचं एका अर्थाने दुर्दैव आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे असे जे काही अनाहूत पैलू आहेत त्या अशा सर्व अनाहूत पैलूंवर आपण अभ्यास करावा. कारण खरा इतिहास समोर आणणे ही आता काळाची गरज झालेली आहे. शिवचरित्र प्रकाशित झालं 1800 मराठीमधलं पहिलं शिवचरित्र प्रकाशित झालं ते 1887 मध्ये. त्याच्यानंतर चरित्रांवरची पुस्तकं आली नाहीत का तर आली. शिवचरित्रावरती चिकित्सा आली नाही का तर आली. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये चिकित्सा आणि अभ्यास करताना शिवरायांच्या आयुष्यातल्या खूप झालं तर आपण आतापर्यंत फक्त 20 ते 25 पैलूंना स्पर्श करू शकतो. आणि मग असे असंख्य पैलू आहेत की ते आजही समाजाला माहिती नाही. त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही साधनं मिळवली पाहिजे. त्या साधनांची जी भाषा अवगत आहे, मोडी आहे, फारसी आहे, या सगळ्या भाषांचा अभ्यास करून ती सगळी कागदपत्र ट्रान्सलेट केली पाहिजे, भाषांतरित केली पाहिजे. तेव्हा कदाचित काही पैलू शिवरायांचे आपल्यासमोर येणार आहेत.